तुझ्या बापाकडं पंचक्रोशीला मी पंच पक्वानाचं जेवण आता घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरी पोरा, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज शांभाईच्या वाढदिवसानिमित्त तुला सांगतो बघ. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक हरामखोर, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदाचा आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो पुरी, आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोड रुपये तुम्ही पोरानं कमवाल, आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा, आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा बाप आणि ही आईचा आम्ही विसरलो. त्या आई बापाला पोलीस स्टेशनला आम्ही उभं करू लागलो. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी सांगून जाणारे माझे तुकोबारायाच आम्ही विसरून गेलो. हे हरामखोर, बापाची टाच कधी पोरीनं हातात घेतली का? हे पोरानं त्या टाचाला 100 भेगा पडल्यात की? हा, थंडीच्या दिवसामध्ये 2-2 चादरी अंगावर घेऊन जेव्हा तुम्ही झोपलेला असता तेव्हा पहाटेच्या 4 वाजता त्या शेतात तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो, कारण या वर्षाचं पीक जर जोमात आलं तर माझं पोरग शिकलंय, माझं पोरग शिकलंय. हा बाप आम्हाला कळना, ही आई आम्हाला कळना. या आई बापाला आम्ही लाचार केला. तुझ्या हातात मोबाईल कसा आलाय ग कार्टे? आई बापाला धमकी देताना मला मोबाईल जर नाही चांगला दिला तर मी शिकणार नाही, मी काहीतरी करून घेतो. जेवणाच्या ताटावरचा तुझा बाप उठून पळत जातो की ग, 2% असू दे, 4% असू दे, 10% असू दे, पैसे दे रे बाबा, मला माझ्या पोरगीसाठी मोबाईल घ्यायचा आहे, नाहीतर शिकणार नाही म्हणतंय माझं लेकरू. विकलं की ग तुझ्या बापानं स्वतःला तुझ्यासाठी हरामखोरानं. नको ते चाळे करतात त्या सोशल मीडियावरून. आज नाही तर परत कधीच नाही. आजच आणि हिताच पळत पळत जायचा बापोरे, पळत पळत जायचा. 2 प्रश्न आईला विचारलेच बघे नालायक हरामखोर, 2 प्रश्न पोरा. आईला आता कुठला प्रश्न विचारायचा नाही, बापाच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, बापाची वाट बघायची बघ.
ए बापाची वाट बघायची. आणि बापाची वाट का बघायची सांगतो रे. जास्त वेळ तुमचा घेत नाही, जास्त वेळ तुमचा घेत नाही बाप. 5 मिनिट. 3 वेळचं अन्न येतं तुझ्या ताटामध्ये पोरी. 3 वेळचं अन्न येतं. 3 वेळचं, सकाळ दुपार आणि संध्याकाळ. आणि हे 3 वेळचं अन्न पोट भरून आणि रोज ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो पोरी. आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो. माझ्या लेकराच्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न आलं पाहिजे. आज त्या बापाची वाट बघायची बघ पोरी. घरी जायचं बघ. तू झोपलीस, ए बाप उशिरा आला. सकाळी तू उठायच्या अगोदर बाप निघून गेला. शाळेला जायचं बघ. ऐ शाळेला जायचं. 5 वाजता परत यायचं बघ. बापाची वाट बघायची. 6 वाजलेत, बाप अजून आला नाही. 7 वाजलेत, बाप अजून आला नाही. 8 वाजलेत, बाप अजून आला नाही. 9 वाजले, बापाची वाट बघतच बसायचं. आज झोपायचं नाही पोरी. रात्रीचे 10 वाजले, बाप आला. आला आला बाप. एकच काम करायचं. हात जोडून सांगतोय, हे हे आला आला बाप. पोरांनो एकच काम करायचं बाप. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. कशाचाही विचार करायचा नाही पोरी. पळत पळत जायचा, पळत पळत जायचा. आणि उभ्या असलेल्या आपल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, पोरी काय झालं ग, पोरी काय झालं, हे पोरी काय झालं. असा हंबरडा कधीच फोडला नव्हतास, असा हंबरडा कधीच फोडला नव्हतास. काय झालं पोरी, काय झालं, मला सांग पोरी काय झालं. असा हंबरडा कधीच फोडला नव्हतास पोरी. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी बसत आपल्या बापाला म्हणायचं, बाप्पा काय नाही झालं बाप्पा, मला कोणी काय नाही बोललं बाप्पा, मला शाळेमध्ये कोणी काय नाही बोललं, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला मैत्रिणी काय नाही बोलल्या, मला काही नको पप्पा. पप्पा पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती ना पप्पा, पप्पा जेव्हा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि पळत पळत तुम्ही येत होता, तुम्हाला मिठी मारत होती. आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा, पप्पा पप्पा आईनं मला मारलं पप्पा. तुम्ही मला उचलून घेत होता पप्पा आणि तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून जाऊया, तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा तुमच्या पाठीवर मी बसत होती पोत पोत म्हणून. रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. पप्पा पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता पप्पा मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. पण आज गेली होती श्याम भैयाच्या वाढदिवसाला पप्पा आणि परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पोरीनो पळत पळत जायचं बाग आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. 5 मिनिटामध्ये मी इथं थांबतो बघ, पण ऐक, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. पोरीनो कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं बघ. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप. रोज वाट बघतो. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालोय, कोणीतरी येईल मला घट्ट मिठी मारत हळूच माझ्या कानात म्हणाल, बाळा मीच तुझी आई, मीच तुझा बाप. मला आई पण नाही, मला बाप पण नाही. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. बाळ
तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातोय, नालायक हरामखोर, हे वाक्य कधीच विसरायचं नाही रे. जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. पुरानो, ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या कपड्याला जरी हात घातलास तर बाप लांबून म्हणतो, दाद्या ए दीदी आवडलाय का एक कपडा, घे पैशाचं बी बघतो. हे आलाय का, ती सगळी महागडी कपडे आणि वस्तू तुमच्या होतात रे. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता, माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे सणासुदीला ती सगळी कपडे घालून तुम्ही मिरवत असता, आणि बिना बापाचा पोरग, हे बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असता बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असता बघ, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला हे माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरगा पळत पळत घरी जातं बघ, ते पोरगा पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, आया आया माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला दे, आय मला मला दे. तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट का, रडू नको का. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आणि माऊली आपल्या कुंकुवाच्या, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप रडू नको, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाल्या का नाही सांग मला, सांग. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात की पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते, गप 2 दिवसाने येतात माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय नको, तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे. हरामखोर, ही आई तुम्हाला कळलं, हा बाप तुम्हाला कळलं, नालायक नीच. त्या आई बापाला पोलीस स्टेशनला हरामखोरानं उभं करू लागला तुम्ही. त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे हरामखोर, ऐका, इथं बसलेला हा बाप आहे ना, इकडे पाठीमाग उभा राहिलेला हा बाप आहे, या बापाला कधी बघू नका, हे त्याचं फसवत रूप आहे. शाळेला जेव्हा येतो ना ग तुमची फी भरायला, त्या बापाला बघू नका नालायकानं. बापाला जर बघायचं असेल ना ग तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचा. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं, आणि त्या झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. तुझी आई म्हणते, अहो घ्या की 2 कपडे स्वतःला. गप ग, पोरगी आता 11वी सायन्सला घातल्या, पोरग 9वीला आहे. गप, माझी फाटके कपडे कोण बघतंय ग. शेवटी तुझी आई जाती ग दुकानातून, तुझ्या बापाला 4 कपडे घेऊन येते, तेव्हा तुझा बाप अंगावर कपडे चढवतो. या बापाला तुम्ही लाचार केलं, नालायकाने मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करता हरामखोर. त्या बापाला म्हणता, म्हाताऱ्या तुला काय कळतं रे. त्या बापाला सगळं कळतं म्हणून हरामखोरा 2 पायावर आज जो चालतोयस ना तू, त्या बापामुळे चालतोयस रे निर्लज्जा नालायक. आज नाही तर परत कधीच नाही. या बापाच्या पाठीशी पोरा का उभं राहायचंय तुला हात जोडून सांगतो बा.
लहान होतास तेव्हा तुला तुझ्या बापाची गरज होती. लहान होतास तेव्हा तुला तुझ्या बापाची गरज होती रे. पप्पा 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 करत बापाच्या माग लागत होतास रे हरामखोर. आता तुझ्या बापाला तुझी गरज आहे बघ रे माझ्या लेकरा. आता तुला तुझ्या बापाला तुझी गरज आहे. कधी सांगतो बघ बाप कधी एकटा पडतो पोरी. 4 महिन्याचं मांजर घरातलं निघून गेलं ना ग, रडतीस बघ. आमचं मांजर कुठं गेलं, आमचं कुत्र कुठं गेलं. 4 महिन्याचा मांजर, त्यासाठी रडतीस पोरी. आणि तुझ्या बापानं तर तुला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय बघ पोरी. तुझ्या बापानं तुला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलंय. 20 वर्ष. आणि पोरी तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. जेव्हा तुझं लग्न ठरतं, जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पाय मिळालं, चांगलं खानदान मिळालं, सगळ्या घरात आनंदी आनंद असतो. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत असतो. कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून ओढून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का रडायचं नाही बाप. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसत ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे बघ. अजिबात रडायचं नाही बघ. आता रोज रोज माझ्या कानावर आवाज माझ्या लेकराचा येणार नाही. पप्पा किती आमच्यासाठी काम करता असं म्हणणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. पप्पा लवकर या नाहीतर मी जेवणार नाही बघा. हा आवाज आता माझ्या कानावर पडायचा नाही बघ. उगाच पप्पा तुमचं डोकं दाबून देते म्हणून माझ्या डोक्याजवळ बसून हळूच का ना. पप्पा उद्या 50 रुपये देतो हो, आईला सांगू नका पप्पा असं म्हणणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही बघ. तुझ्या आईला ते ओरडतंय पण जर बापाला रडायला आलं ना रे नीट ऐकायला पोरालो. तुझ्या आईला ते ओरडतंय वाघ. पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो ना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून तुझ्यासाठी रडतो पुरी. हंबरडा फोडून रडतो. आणि तुझी आई म्हणते अहो डोळं का लाल झालं. तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतंय अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून आंघोळीच्या पाण्यात रडला पोरी. लग्नपत्रिका वाटायला तर लय आनंदानं फिरत असते बघ. एवढं फक्त समजावून घ्या पोराला आयुष्यात कधी चुकीचा पाय तुमचा नक्कीच पडणार नाही. लग्नपत्रिका वाटायला आनंदानं फिरत असतंय बघ. पण रात्रीच्या अंधारात एकटच रडत बसतंय. कारण लग्नपत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या वेळेला तुझं पाखरू भर भर. 12:30चा तांदूळ आहे. नटून तटून नवऱ्याबरोबर लग्नाच्या भोवल्यावरती तू उभी आहेस. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेले आहेत. वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेल्या आहेत. आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या भोवल्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहे. तो आशीर्वाद घेत आहे. प्रत्येकाला नवऱ्याची ओळख करून देत आहे. आणि त्या लग्न मंडपामध्ये पोरी जेवणाच्या पंक्ती उठत आहे. आणि तिथं मात्र तुझा बाप आनंदाने फिरत आहे. जेव्हा माझ्या लेकीचं नवीन लय, माझ्या लेकीचं नवीन आयुष्य आहे. तिला आनंदामध्ये आपल्याला पाठवायचे. चला जेव्हा पोट भरून जेव्हा. हे जेवणवाल्या कोणी उपाशी जाता कामा नाही पोरी. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो. हे पोरानं ताटामध्ये काय ठेवायचं नाही रे. 2-2 लाडू, 2-2 जिलेबी. चला चला 2-2 जिलेबी, 2-2 लाडू घरला घेऊन पळा रे पोरानं चला. हे पुरी तुझा बाप आनंदानं तिथं सगळ्यांना जीव घालत असतो. बघता बघता 3 वाजतात बघ. सगळा लग्न मंडप मोकळा होतो. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ. पाहुणे रावळीची प्रतिकडे घरला निघून जातात बघ. आणि पोरी नवऱ्याचा हात धरून नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत सासरी जाण्यासाठी जशी नवऱ्याचा हात धरून लग्नाच्या भोवल्यावर तू खाली उतरते पोरी. त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पोरी. पळत पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरी हे माझ्या लेकरा
20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभं राहायचं आमच्या समोरून निघून चाललीस की पोरी. आज घरी कसा जाऊ पोरी? घरच्या भिंती मला खायला उठतील की ग? मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरू माझं पाखरू आज मला घरात दिसायचं नाही की ग? हे पोरी, तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझ्या मैत्रिणी रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, पण त्या लग्न मंडपामध्ये त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो. पळत पळत तिथं येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय का रडताय का रडताय? कोणी रडायचं नाही, चला कोणी रडायचं नाही, कोणी रडायचं नाही. माझ्या लेकीचा नवीन विषय, चला तिला हसत हसत पाठवा. हे पोरी, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो, दरवाजा बंद करतो, हसत हसत तुला म्हणतो, जा पोरी चल जा, जा पोरी चल जा, हसत हसत जा, रडायचं नाही, चल जा. तुझी गाडी निघून जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून मला माझ्या बापानं बंधनात ठेवलं ना, आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरी. चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही. तुला फक्त अर्धाच सिनेमा माहिती आहे, अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवलाच नाही. हे पोरी, तुझा बाप कधी रडला तेवढा सिनेमा तुला सांगतो आणि मी थांबतो बघ शेवटचा 1 मिनिट. हे पोरी, ज्या क्षणाला तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ पुरी. त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवून घेतो, इकडे ये रे बाबा, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे जेवणवाल्या, जेवण काय झाक बनवलं तर बाबा, बोट चाटत लोक गेली की लाडू घेऊन पोरं पळत होती, तुझा किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा. हे मस्तवाल्या, तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काय झाक दिसत होतं बाबा, मला सोडून. हे वाजंत्री, ठरल्याप्रमाणे हे तुमचा पैसा आणि 2000 तुम्हाला जादा देतोय बाबा. 2000 तुम्हाला जादा देतोय. लय भारी वाजवत होता रे माझं लेकरू जाताना. हे बोरी, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो. आणि पुरी, संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुण आणि उशीवणी करतो त्या देव माणसाचं नाव साला. बाप आहे पुरी, त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी आई म्हणते, आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाच ओला करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो, त्या जुन्या ओढणीनं आपलं डोळं पुसतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. स्वतःच्या पायातला चप्पल तुटला तर सांबाराकडे जाऊन टाकतो, पण तुझं चप्पल तुटलं तर शाळा कॉलेज पर्यंत जो नवीन चप्पल घेऊन तुझ्या पायामध्ये घालतो. 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो,
दिवसभर शेतात राबून रात्री कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर जो वॉचमन म्हणून उभा राहतो, हे पोरे, अगं जो गटारी साफ करतो, संडास साफ करत जो भंग्याचं काम करतो, रात्रंदिवस जो महाराष्ट्राच्या रस्त्यावर ट्रक चालवतो, रिक्षा चालवतो, टेम्पो चालवतो, हे पोरे स्वतः उन्हामध्ये जो तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीत बसवतो, थंडीमध्ये कुडकुड करतो पण आपल्या अंगावरची चादर शेजारी झोपलेल्या लेकरांच्या अंगावर जो टाकतो, हे पावसामध्ये स्वतः भिजतो पण आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या देव माणसाचं, गरीब माणसाचं नाव साला बाप आहे. पुरानो बाप हे हरामखोर. या आई बापाला तुम्ही लाचार करता, या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. आज नाही तर परत कधीच नाही. आजच पोलीस स्टेशनला बाप तुझा असा उभा असतो बघ पुरी. ऐक हे हरामखोर, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ. तुझ्या बापाच्या पाठीमाग 2 फुटावर तुझी आई उभी आहे बघ. जिथं तुझा आई बाप उभा आहे तिथली सगळी जमीन पोलीस स्टेशनची. आई आणि बापानं आश्रूनं भिजवले बघ. आणि तुझा बाप हात जोडून पोलिसांना सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब. 1 मिनिट, फक्त 1 मिनिटामध्ये काळजामध्ये लिहून घ्या गे पोरीनो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा चॉकलेट काय देतो, एखादा मोबाईल काय देतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाना गांजा पिणारा तो हरामखोर कुत्रा, स्वतःच्या अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, तो कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला गोड गोड काय बोलतो आणि 20 वर्षाच्या बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघत जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनो? प्रेमाच्या विरोधात नाही का, पण चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीवर झालेलं हे प्रेम, जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा करतं, जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतं, जे प्रेम तुझ्या आई बापाला लाचार करतं, जे प्रेम तुला विकतं, हे प्रेम ऐका का पोरी? हे प्रेम ऐका हे पोरी. हे फक्त तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार जो तू बोलेगी वही होगा पोरी. या बापाच्या तोंडावर थुंकून काय झालं? हे आता अर्धवट ठेचलेल्या सापाप्रमाणे तुझा आई बाप तडपडत असतो की सगळ्या रस्त्यावर तुझा बाप असा झुकून चालत असतो. प्रत्येक जण बोट दाखवत असतो, याचीच पोरगी गेली, याचीच पोरगी गेली. अगं हे पोरी, हे पोरी, अगं त्या बापाची हालत तुला कळाली नाही का? आणि अजून कळसच करता, मेहंदी काय हातावर काढता, मेकअप काय करता, पोलीस स्टेशनला काय येता ग? तो कुत्रा असा हे पोरी तुझ्यावर अधिकार दाखवत असतो. 20 वर्षाचा बाप तुझा गेला उडत ग, त्याच्या तोंडावर थुंकतीचा घेऊ हरामखोर कुत्रा कुठला? पोलीस स्टेशनला हजर राहतीस, पोलिसांचा फोन जातो बापाला, या पोरगी आल्या समजावून सांगूया. अगं तुझा बाप सगळ्यांच्याकडे जातो, माझी लेख आली जरा माझ्यापर्यंत खाऊ. 4 प्रतिष्ठित लोक घेऊन तुझा बाप पोलीस स्टेशनला पोचतो. बापाला लाचार तू केलं, मान खाली घालायला लागतो नव्हती, तरी सुद्धा तुझी आई म्हणत असते, अहो पोरगीला माफ करून घरला घेऊन येऊया. नाही मी जगू शकत तिच्याशिवाय. हे पोलीस स्टेशनला बाप तुला म्हणतो, दीदी आमचं काही चुकलं असलं तर माफ कर, चल की ग घरला, चल की ग घरला दीदी, चांगलं पोरग बघूया, लय चांगलं पोरग बघतो दीदी, वेळ पडली तर विकतो ना मला स्वतःला, पण तुला आनंद ठेवतो, चल. तेव्हा पोलिसांना सांगतेस, या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. ए हरामखोर, बापाला ओळखत नाहीस तू? हे लाज नाही वाटत? भाज्याचा तुकडा कोणी जर मुठीत दिला ग, तुझ्या बापाच्या हातात ठेवला तर तसंच घेऊन येत होतं घराकडे. तुला अगोदर शोधून काढत होतं, तुझ्या मुखात घालत होतं. कुणी लाडू दिला, लग्नाच्या पंक्तीतनं एखादा लाडू चुरून घेऊन यायचं, तुझ्या मुखात घालायचं. या बापाला ओळखत नाहीस आणि हरामखोर कुत्रा तुझा झाला. आणि वर पोलिसांना सांगतेस,
यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावर केस दाखल करून निघून जाताना लाज वाटत नाही का पोरी? अगं लहानपणापासून कणभर सुद्धा तुझ्या विरोधात बापाने काय केलं नाही, नुसतं सांगून तरी बघ की ग, इथलं चमडं काढून तुझ्या पायात चप्पल घालण्याची ताकद त्याची आहे की ग पोरी? त्या बापावर थुकला पोरी ना तुम्ही. निमित्त आहे फक्त भैयाच्या वाढदिवसाचा, हा निमित्त आहे, पण आज बदल झाला पाहिजे. आज नाही तर परत कधीच नाही. जास्त वेळ माझ्याकडे पण नाही. चला, इथं बसलेले 8-10 बाप नक्कीच असतील, आपल्या लेकीला घेऊन इथं कार्यक्रमाला आलेले आहेत. असे काही बाप असतील तर बिंदास लगेच हात वरती करायचा. आज नाही तर परत कधीच नाही. किती बाप आहेत, जरा लवकर हात वरती करायचा, जरा जागेवर उभं राहायचं आहे. साहेब जागेवर उभं राहायचं, जरा जागेवर उभं राहा. आज नाही तर पोरीनं आज तुम्हाला तुमचा बाप दाखवून देणार आहे. बाकी त्यांना छत्रपतीची शपथ आहे, कोणी जागा सोडायची नाही आपली. हा ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक नजरेमध्ये झालाच पाहिजे. सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा हात जोडून जरा माझ्या समोर यायचं. इथं या, जरा सगळेजण माझ्या समोर या. चला लवकर या, समोर या. आज नाही तर परत कधीच नाही. पोरीनं या बापाला रोज घरामध्ये बघता, आज जरा बरा माझ्या नजरेतून तुम्हाला तुमचा बाप दाखवून देणार आहे. सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा इथं उभं राहायचंय. सगळ्यांनी इथं उभं राहायचंय. जरा लांब 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 अशी एक रांग करून उभं राहायचंय. पोरी चला लवकर या, आज नाही तर परत कधीच नाही. हे पोरी, या बापाला रोज बघतीस बघ पोरी, तो या बापाला रोज बघतीस घरामध्ये. आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा आहे पोरी. हा अखंड राष्ट्रभर मी बाप सांगत फिरतोय बघ, अखंड विश्वभर बाप सांगत मी फिरायला लागलोय बघ पोरी. पोरी, अखंड विश्वभर, अखंड विश्वभर. पण पोरी आज ऐक, तुझ्या नजरेतून हा बाप मी तुला दाखवणार आहे. रोज या बापाला घरामध्ये बघतीस, जरा तुझ्या नजरेतून आज हा बाप मला दाखवायचा आहे बघ पोरी. इकडे बघ पोरी, तुझ्यासाठी उपाशी राहिलेला हा तुझा बाप आहे बघ पोरी. इकडे बघ, तुझ्या आईला सुद्धा मला बोलवायचं, पण जरा जागे अभावी तुझ्या आईला मी बोलवत नाही. पण पोरी, हा तुझा बाप आता तुझ्या समोर उभा आहे. हा कोणाकोणाचे पप्पा जरा माझ्या समोर आले, जरा लेकरांनो हात वरती करायचा आहे. कोणाकोणाचे पप्पा जागेवरती आले माझ्या समोर, कोणाकोणाचे पप्पा आहे, जरा जागेवर उभे राहा माझ्या पोरी. चल जागेवर उभे राहा आणि जागा काढत इथं माझ्या समोर आहे. चाल चाल, जागा काढत माझ्या समोर आहे पोरी. चाल, आज नाही तर परत कधीच नाही. चाल पोरी चाल. ऐतिहासिक क्षण आहे बघ. राष्ट्राला तुमची गरज आहे, देशाला तुमची गरज आहे. मनोरंजन लय झालं ग, लय झालं माझ्या लेखीनं. मनोरंजन झालं आयुष्यभर. साला बाप मरून गेला कळाला नाही, आई मरून गेली कळालं. चाल इथं माझ्या समोर उभी राहा पोरी. चाल लवकर ये पोरी, जागा काढते. असाच हजारोंच्या गर्दीतून काम करून करून अन्नाचा घास आणि घास तुला तुझ्या बापाने भरवलाय. चाल ये माझ्या समोर. चाल ये माझ्या समोर ये पोरी ये. कोणीही उठायचं नाही, कोणीही जागा सोडायची नाही. हा पोरी चाल. आता ऐक, सगळ्यांनी ऐकायचं. एका मिनिटामध्ये सांगतो बघ पोरी तुला. मेल्यानंतर बापाला जाळतात. नीट ऐका रे मी काय म्हणतोय. ये दीदी चाल, ये दीदी ये. रस्ता काढून काढून यायचंय बघ. ये इकडे ये. नीट ऐका. मेल्यानंतर बापाला जाळतात. चोख. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत पोरीनो, आणि मेल्यानंतर आईला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर पोरीनो तुमच्यामुळं पोरानं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली, तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी, रोज घरात जळत असते. आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आणि हात जोडून सांगू का पोरीनो, जिवंतपणीचं मरण लई वाईट पोरी, लई वाईट. ना जगता येतं ना मरता येतं. सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल या जगात तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण. जिवंतपणीचं मरण. आणि देव कधीच हे पाप माफ करणार नाही पोरीनो. स्वामी तिने जगाचा आई विनाधिकारी पाठीमाग बघ. ही तुझी आई आहे बघ पोरी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती, छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो बघ पोरी. इकडे बघ. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढते बघ पोरी. या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ पोरी. ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे पोरी. हा
आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी रडली, माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या. खरं आहे, कृपा सागर आहे, दयेचा सागर आहे ती माऊली. पण आईच्या खांद्याला खांदा लावून नीट बघा, कुठला धर्म शिकवायला आलो नाही, कुठला पक्ष सांगायला आलो नाही पुरी, तुला काही जादूची छडी फिरवायला आलो नाही. नीट ऐकून घे. आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लावून, आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून, रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जिथं आपला बाप काम करत असतो तिथं डोळ्यातला एकही अश्रू न दाखवता कोणालाही आपल्या लेकरांच्यासाठी हंबरडा फोडून जर कोण रडला असेल आजपर्यंत, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरी. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पुरी. आज नाही तर परत कधीच नाही. 1 वर्षाचं व्हायचं पुरी, आणि 1 वर्षाची होतीस तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस ना, तशीच मिठी तुझ्या बापाला आता मारायची बघ. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे, आणि बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत बापाच्या कानात आज सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही, पण आज मी सांगते, आय लव्ह यू पप्पा. माझं तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा, तुमच्याशिवाय काहीच नाही पप्पा. जा पुरी पळत, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा पळत, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पुरी जा, आज नाही तर परत कधीच नाही बघ पुरी, आज नाही तर परत कधीच नाही. जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी. सांग पोरे, हा बाप खोटा आहे का पुरी? या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे पोरीनो? मला सांगा पोरीनो, या बापाची काय चूक आहे? लहानाचं मोठं तुला केलं ही बापाची चूक आहे का? कण कण तुला भरवला, तुला पाखरासारखं जपलं ही बापाची चूक आहे का? प्रत्येक जण म्हणत होता अरे पोरगी झाली काय, तेव्हा प्रत्येकाला सांगत होता पोरगी नाही र, लक्ष्मी आल्या माझ्या पोटाला, ही बापाची चूक आहे का? कुठला तर हरामखोर कुत्रा येणार साला आणि तुमच्या बापाला झुकवणार, ही चूक आहे का ग पोरी? अगं वर्षातून एखादा कपडा त्यानं स्वतःला घेतला, पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं, ही बापाची चूक आहे का? ही त्या आईची चूक आहे का? 9 महिने तुला इथं ठेवलं की का पोरी? ही त्या आईची चूक आहे का? हे पोरीनं चला बापाच्या पायावर एकदा डोकं टेकव. चला दर्शन घ्या बापाचं, घ्या पोरीनं घ्या, आज नाही तर परत कधीच नाही. घ्या. हा तुझा पांडुरंग आहे बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी, हा तुझा खरा देव आहे बघ पोरी, हा तुझा खरा देव आहे बघ पोरी. चला सगळ्या खालच्या बसलेल्या पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. पोराने चला, सगळ्या पोराने आणि पोरीने आपला उजवा हात वरती करायचा आहे. आज नाही तर परत कधीच नाही. चाल वर कर, चाल पोरानो आणि पोरीनो, चला डोक्यावरती हात ठेवा आपल्या. चाल, आयुष्य बापानं दिलं, आता फक्त 1 मिनिट बापासाठी द्यायचा. डोक्यावर हात ठेव. चाल, आणि डोळे झाक पुरी. 1 वर्षाची होतीस तेव्हा ज्या बापाला कडकडत मिठी मारत होतीस त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी, आण आण डोळ्यासमोर पोरी. आला का तुझा बाप डोळ्यासमोर? तुझा बाप नाही आला, तुझी आईला डोळ्यासमोर आण, आण डोळ्यासमोर आण, आणि घे शपथ पोरी. पोरा सांग बापाला, जीव गेला तरी बेहतर बाप्पा, मी कधीच आत्महत्या करणार नाही, मी कुठल्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. पोरी सांग बापाला, पप्पा पप्पा माझं तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा, आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा, माझा तुमच्यावर खूप जीव आहे पप्पा. जीव गेला तरी चालेल पप्पा, मी कधीच तुमची मान चुकू देणार नाही. माझ्यासाठी राजकुमार आणण्याची ताकद तुमच्यामध्ये आज कळालं मला पप्पा. पप्पा तुम्ही माझ्यासाठी कधीच कुठली जबरदस्ती करणार नाही, कुठलाच निर्णय माझ्या विरोधात घेणार नाही. मला माहिती आहे पप्पा, मी जरासं चुकली होती, मला माझ्या चुका पोटामध्ये घ्या आणि मला मिठीमध्ये घ्या पप्पा. चाल घे शपथ पोरी, कारण आपल्या सगळ्या चुका आपल्या पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा प्रत्येक घरात एक देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे, आणि एक देवीचीचं नाव आहे. घे शपथ. सगळ्यांच्या हात घाले, कोणी हलायचं नाही. बस सब मंगल है, सब आनंद है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो.
जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मके देवे निवाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जातया। नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्याणम, नमो वजायाणम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंच नमकारो सव्व पाव पणसणो, मंगलानम च सव्वेसिम पडमम हवै मंगलम। जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणो हे आपलं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा। बस माझ्या श्याम भैयाचा वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त आपली सेवा करण्याची संधी मला दिली। श्याम भैया असेल, सगळे सहकारी असतील, सगळे ज्येष्ठ, एक ज्येष्ठ इथं उभा असतील। भैया यस, सामाजिक जाण आणि सामाजिक भान खांद्यावरती घेऊन राष्ट्रामध्ये अशी काही लेकरं चालत आहेत। जोपर्यंत अशी लेकरं या राष्ट्रामध्ये आहेत, या देशाकडे तिरक्या नजरेनं बघण्याचं धाडस नक्कीच कोणाचं होणार नाही, लक्षात घ्या। अशा लेकरांच्या पाठीशी उभं राहा हे, आणि आपल्या आई बापाला जपा, आपल्या राष्ट्राला जपा हे। मला जर मातानं काही द्यायचं असेल तर दुआ में याद रखा, आणि त्या भगवंताला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक कोर अखंड विश्वभर माणुसकी आणि शांती पेरतय वसंत हंकारे ज्याचं नाव आहे, त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच वाघासारखा राहणार आहे। त्याची नजर अशी तीक्ष्ण निरोगी राहणार आहे, डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आहे आणि निरोगीच राहणार आहे, आणि अखंड विश्वभर शांती पेरत त्याचा शेवटचा श्वास या ब्रह्मांडामध्ये अगदी आनंदाने विलीन होणार आहे। एवढाच आशीर्वाद या भगवंताकडे माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो। पुन्हा एकदा भैया आपल्या ऋणामध्ये राहतो। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला वरडलो असेल तर फक्त बाप होऊनच मी ओरडत असतो, कारण बुडता हे जन न देखवी डोळा, म्हणून कळवळा येत असे तुको मराया सांगतात। आणि म्हणूनच लेकरांनो कोणाला तरी फटका मी देत असतो, मला माफ करा आणि आपण आनंदाने जगा, एवढं बोलतो आणि सर्व गुरुवर्यांच्या साक्षीने त्यांचा आशीर्वाद घेत मी तर थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।